3, 2, 1. Let's play. बरोबर घड्याळात वाजलेले आहेत 9:30. पहिला बॉल पडतोय 9:30 गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. लक्षात ठेवा, पहिलं पॉवर प्ले 2 खेळाडू बाहेर असतील. त्यानंतर कंपल्सरी उर्वरित 2 ओव्हरमध्ये 4 खेळाडू तुमचे आतमध्ये असणार आहे सर्कलमध्ये. आमचा एक स्कोरर आतिश इथे येऊ द्या, स्कोरर लिहिणारा. चला, सामन्याला सुरू होते. पहिले षटक घेऊन बॉलर नाव विकी, स्ट्राईकला आहे सूरज, नॉन स्ट्राईकला आहे अक्षय. बोला गणपती बाप्पा मोरया. पहिले षटक घेऊन यस पवनजी मोरे सज्ज आहेत. पहिला चेंडू एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. आपण पाहत अनिल रटाटे चषक 2024. पहिला चेंडू या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका खेळून काढलेला आहे. एकदा पूर्ण करतोय सूरज, 2 धावांसाठी परततोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट टाकतोय आणि या निश्चितच 2 धावांनी सुरुवात होते. पहिल्या षटकामध्ये बॅकफुट पॉइंटला खेळून काढलेला फटका आपण पाहिला. ज्या प्रकारचा टप्पा पडल्यानंतर सूरज आपल्या वैयक्तिक 1 चेंडू 2 धावांवर खेळतोय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करतोय विकी. आता मात्र जो डीप कव्हर घेतला होता त्याला तर सर्कलच्या आतमध्ये घेतलंय. बघा 2 खेळाडू बाहेर आहेत, एक लॉंग ऑनला आहे आणि एक डीप पॉइंटला. कारण विकी ज्या प्रकारची गोलंदाजी करतो, लेफ्ट आर्म थोडा बाहेर काढतो चेंडू आणि त्यामुळे पॉइंटचा खेळाडू जो पहिला बॉल पाहिला आपण तो पॉइंटला थोडासा मागे घेतलेला आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुढचा चेंडू सूरजसाठी. आता मात्र हा चेंडू पंचांचा इशारा येतो वाईड. आजच्या दिवसातील पहिला वाईड अवांतर धाव पवन मोरे सर यांच्या माध्यमातून आपण पाहतो. जे प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. स्क्वेअर लेग पंच स्ट्रायकर एंडला आहेत संजय सांगेकर. धाव संख्या 1 चेंडू 3 धावा. आता मात्र या चेंडूला थोडंसं ऑफ्टोवर शफल केलं. अगोदरच मन बनवलं होतं की मला या साईडला खेळायचं आहे आणि 1 धाव पूर्ण केली आणि जोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी कॉल करतील त्या दरम्यान 1च धाव पूर्ण होते. धाव संख्या 4. आपल्या वैयक्तिक 3 धावांवर खेळतोय सूरज आणि आता अक्षय स्ट्राईकला येणार आहे. आतापर्यंत 2 बॉल झालेले आहेत. पहिलं षटक आपण मार्गस्थ होताना पाहतोय. भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा अनिल रटाटे चषक 2024. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये जवळपास 9:15 या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आदरणीय नितीनजी जाधव, संजयजी बेंडल, त्याचप्रमाणे अजित पद्रत यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न होताना पाहिलं. आणि पहिला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी फोर्स 1 लाईव्हवर जे यूट्यूबच्या माध्यमातून आणि जे निश्चितपणे आपल्या मोबाईलवर पाहत आहेत त्यांच्या माहितीसाठी वांझोली विरुद्ध सुरू असलेला सामना खूप छान पद्धतीने खेळून काढलेला आहे आणि मिसफिल्डिंग झाली. 1 धाव पूर्ण करतोय. 2 धावांसाठी कांटे संघ प्रथम फलंदाजी करताना. वांझोली गावठणवाडी विरुद्ध कांटे हा पहिला सामना आपण पाहतोय आणि यामध्ये टॉस जिंकला तो म्हणजे वांझोली गावठणवाडी या संघाने आणि वांझोली संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं फलंदाजीला कांटे संघाला. कांटे संघाची धावसंख्या 3 चेंडू 6 धावा. सुरुवात छान अशी पाहायला मिळते पहिल्या 3 बॉलमध्ये, ज्या प्रकारचं पवित्र सूरज आणि अक्षयने घेतलेला आहे. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, चेंडूला खेळून काढले पॉइंटला. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे आणि जोपर्यंत चेंडूवर कॉल करतील तोपर्यंत थ्रो येते आणि या 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या 7. 4 चेंडू 7 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले. बघूया 18 चेंडूमध्ये किती धावांचं लक्ष देत आहेत, कारण अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट विकी, स्ट्राईकला सूरज आणि बोल्ड, क्लीन बोल्ड. पहिला गडी बाद. ऑफ स्टंपर शफल केलं. गोलंदाजाला संधी दिली की मी या टप्प्यावर गोलंदाजी करणार आहे. मिडल लेग स्टंप दिसला आणि त्यानंतर त्रिफळाची 2. स्वतःवर निश्चितपणे नाराज असतील सूरज. खूप चांगली बॅटिंग करत होते आणि पहिला गडी बाद होतोय. 5 चेंडू 7 धावांवर कांटे संघाचा. सूरज परततोय. पहिला गडी बाद. डीजे
आमचे कॅमेरामॅन झेनित आमचे स्कोरर आहेत. झेनित ऑनलाईन स्कोरर आतिश आमच्याबरोबर आहेत. मॅन्युअल स्कोरर झेनित. द सेकंड कॅमेरामॅन नितीन. नितीन आपण प्रेक्षकांमध्ये देखील या ठिकाणी कव्हर करू शकता. आज आमच्या या कॉम्बॉक्समध्ये जे प्रेक्षक उपस्थित आहेत, हर्ष प्रमुख कॅमेरामॅन आणि नितीन आपण पाहतोय, जे दुसरे कॅमेरामॅन आपण साईड अँगलला पाहतोय. स्ट्राईकला अजित. अतिशय चांगला फटका. पहिला चेंडू बघा काय मिडल केलेला आहे अजित पद्रत यांनी. जेव्हा पहिला बॉल तुमचा असा मिडल होतो आणि आवाज साऊंड चांगला होतो त्यावेळेस कॉन्फिडन्स येतो बॅट्समनला. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 8. मात्र थोडंसं निराश असेल तो म्हणजे सूरज बॉल टाकण्याच्या अगोदरच ऑफ स्टंपवर शफल केलं होतं आणि त्यानंतर निश्चितपणे गोलंदाजाला संधी मिळाली आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. त्यामुळे तोच फटका थोडासा लेट खेळले असते तर कदाचित टायमिंग होऊ शकला असता. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कांटे संघाची धावसंख्या 8. चला एवढा वेळ घेऊ नका. ओव्हर नंतर लगेच दुसरी ओव्हर टाकण्यासाठी कोण येणार हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज प्रेम. लव प्यार. गोलंदाजी करण्यात येतोय प्रेम. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन प्रेम. आणि निश्चितपणे बघूया कशा पद्धतीने सुरुवात होते. पहिल्या ओव्हरमध्ये 8. स्ट्राईकला अजित पद्रत आहेत. आशा आहेत, अपेक्षा आहेत यांच्याकडून आणि नक्की धावसंख्या 1 षटकानंतर 1 गडी बाद 8. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते प्रेम. लवकर चला, वेळ लावू नका. तुम्हाला 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत फक्त 12 मिनिटांमध्ये, याची नोंद घ्या. 9 वाजून 31 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय. ओव्हर द विकेट पहिला चेंडू, शॉर्ट चेंडू आडा बॅट त्या ठिकाणी पाहतोय आणि खेळाडू हो यश मिळतं होतंय. मात्र जीवनदान झेल सुटलेलं आहे. अनिलकडून आपण अपेक्षा करू शकत नाही. मात्र एक जीवनदान खूप चांगला पूल केला होता. बघा पहिला चेंडू ज्या पद्धतीने अजित पद्रे यांनी टायमिंग केला, त्यानंतर या फटक्याने त्यांनी ओळख निर्माण केली की मी हे देखील फटके खेळू शकतो आणि आक्रमक फलंदाज आहेत. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजेच 2 ने 10. पुढचा चेंडू गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. 4 खेळाडू आपण पाहतोय सर्कलमध्ये कंपल्सरी. ज्या पद्धतीने पुढचा चेंडू आता मात्र या चेंडूला देखील खेळून काढलेला आहे. अकरावर 1 नेल्सन आकडा क्रिकेट मधला आपण पाहतोय. संख्या 11. पुढचा चेंडू प्रेम याचा. आता मात्र या चेंडूला देखील खेळून काढले पॉइंटला. मॅक्झिमम पॉइंटला आपण पाहतोय फटके खेळत असताना. बघा खुलं मैदान आहे त्यामुळे निश्चितच खुल्या मैदानावर आपण पाहतोय एकेरी दुहेरी धावा तुम्ही काढू शकता आणि मोकळ्या पद्धतीने मन मोकळेपणाने तुम्ही खेळू शकता. एक फ्रीडमने आपण म्हणू शकतो गॅप शोधून. धावसंख्या 12. 1.3. दुसरं षटक मार्गस्थ. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 1 गडी बाद 12. स्ट्राईकला अजित. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय प्रेमचा पुढचा चेंडू. आता मात्र रिव्हर्स खेळायला गेले. टेम एक वेगळा होता. एक छान असा इनोव्हेटिव्ह स्ट्रोक खेळायला गेले. एक्झिक्युशन होऊ शकलं नाही. मात्र प्रयत्न छान होता की त्या साईडला एक बघा ॲक्शन रिप्ले. पूर्णतः ऑफ स्टंपवर चेंडू होता आणि त्या चेंडूला रिव्हर्स खेळायला गेले होते. एक चेंडू डॉट होतोय. 4 बॉलमध्ये अप्रतिम 4च धावा दिल्यात. यामध्ये पहिल्या 3 चेंडूवर 4 धावा आल्यात. चौथा चेंडू डॉट. पुढचा चेंडू प्रेम. आता मात्र समोरच्या दिशेला मारलेला फटका. 1 धाव तर निश्चितच मिळेल. दुसऱ्या धावेसाठी देखील पोहोचतोय तो म्हणजेच अक्षय आणि 2 धावा सहज पूर्ण होत आहे. धावसंख्या 14. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर ड्यू आहे, थंडीचे दिवस आहेत त्यामुळे लगेच बॉल ट्रॅव्हल होणार नाही आहे. दुपारच्या सत्रामध्ये कडक ऊन जेव्हा सुरू होईल तेव्हा खेळपट्टी देखील तितकी चांगली कडक टणक पाहायला मिळेल. पुढचा चेंडू प्रेम याचा.
आता मात्र हा चेंडू मिळत नाही बॅटच्या पट्ट्यामध्ये. डॉट चेंडू होते निर्धाव आणि 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या 14. ॲक्शन रिप्ले बघा. टप्प्या मारल्यानंतर ज्या पद्धतीने जो टप्पा होता आणि त्यानंतर स्वतःवर नाराज आहेत थोडेसे अजित, कारण पूल करायला गेले होते. ज्या प्रकारची मातीची विकेट आपण फ्लॅट पाहतोय पहिल्या 2 ओव्हरनंतर धावसंख्या 14, 1 गडी बाद. नंतर धावसंख्या 14, 1 गडी बाद. यानंतर पुढील जो सामना सुरू होणार आहे त्या देखील संघाला विनंती आहे लवकर तयार राहायचं आपण. आता मात्र या ठिकाणी फुल पॉवरफुल वंडरफुल आणि हा येतोय नाही, खूप चांगला स्टॉप केलेला आहे तो चेंडू. अप्रतिम या पद्धतीने अनिल शिंदे आहेत. बघा शॉर्ट चेंडू पुल केला अक्षयने, पॉवरफुल हिट. आणि ज्या पद्धतीने अनिल शिंदे यांना आपण पाहतोय बाउंड्रीच्या अक्षरशः स्वतःला हवेत झोकलं आणि खूप छान पद्धतीने चेंडूला आतमध्ये निश्चित टाकलं. निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने 6 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 16 फुटचा चेंडू. आता मात्र मिस टाइम होतोय, मात्र पंचांचा इशारा येते नो आहे आणि हा नो आहे, फ्री हिट आहे. तर 9 आणि धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 17. गोलंदाजी करते ओमकार. पहिला गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. थ्रो गोलंदाजी आणि निश्चितच थ्रो गोलंदाजी म्हणून एक खेळाडू पेनल्टी दिलेली आहे आणि आता फ्री हिट आहे. धावसंख्या 17. बघूया फ्री हिटवर कशा पद्धतीने सामोरं जाईल तो म्हणजेच अक्षय. आपल्या वैयक्तिक 6 धावांवर खेळतो. अजित 6 चेंडू 6 धावांवर. नवीन गोलंदाज आता आलेले आहेत. पहिला चेंडू अप्रतिम, चांगल्या टप्प्यावर, अचूक टप्पा, अचूक दिशा, योग्य नियंत्रण. विक्रम गोलंदाजी करतोय. विक्रम नवीन गोलंदाज विक्रम आहेत, कारण थ्रो काढल्यामुळे निश्चितच पहिला स्पर्धेतला थ्रो बॉलर आपण पाहिला. भव्य दिव्याशी अनिल रटाटे चषक क्रिकेट स्पर्धा. आता मात्र स्लोअर वन, चांगला चेंज ऑफ पेस होता, मात्र शॉर्ट मिड विकेटला खेळाडू फील्ड करतोय. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 18. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 3 चेंडूवर किमान 8 ते 10 धावा आणि 3 ते जर आपण पाहिलं तर 8 ते 10 धावा निघाल्या तर 18 आणि 10 28. एक चांगली सुसज्ज अशी आपण म्हणू शकतो स्थितीमध्ये येऊ शकतो संघ. आता मात्र या चेंडूला अलॉंग विथ द कार्पेट खेळून काढलेल्या चेंडू होते डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मिड विकेटवरनं खेळाडू जातो. एक धाव पूर्ण करतोय. जोपर्यंत चेंडू फेक येते एका धावेने समाधान. खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीपला आपण पाहतोय. ज्या ठिकाणी अनिल आहे, स्वतः विकी आहेत, लॉंग ऑनला लॉंग ऑफला सुने आहे. पॉइंट एक आपण पाहतोय, शॉर्ट थर्डमॅन आहे, एक फाईन लेगला खेळाडू आहे आणि एक डीप स्क्वेअर लेग. त्यामुळे 4 खेळाडू आपण सर्कलच्या आतमध्ये पाहतोय. शॉर्ट थर्डमॅन, पॉइंट, फाईन लेग आणि मिड विकेट. आता मात्र स्लोअर वन, चांगला चेंज ऑफ पेस, खूप अप्रतिम गोलंदाजी आणि खूप चांगल्या प्रकारचं जर आपण पाहिलं तर बघा कशा पद्धतीने विक्रमचा हा चेंडू स्लोअर वन टाकला. टप्पा पडल्यानंतर मिस टाईम होते. थोडासा आतमध्ये येणारा चेंडू बॅट्समनला ओळखता येऊ शकले नाही आणि धावसंख्या आपण पाहतो अजूनही स्थिर 19. आता मात्र या चेंडूला देखील खेळून काढलेला आहे. तितकंसं चांगलं प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. एक धाव तर पूर्ण केली आणि आपली विकेट मात्र गमावतील. यस, विकेट गमावलेली आहे. धावसंख्या 20. 3 ओव्हरनंतर 20, 21 धावांचं लक्ष आहे.
पहिल्या ओव्हरमध्ये 8 होत्या आणि त्यानंतर आपण पाहिलं तर धावसंख्या 20 म्हणजे 12 धावा 12 बॉल्समध्ये आलेत. त्यानंतर विनंती करेन टॉससाठी रावतोली आणि आतले या दोन्ही संघाने आपली प्रवेश शुल्क या ठिकाणी त्वरित आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करायची आहे. दोन्ही संघ रावतोली आतले. आणि टॉससाठी विनंती करेन मी अनिलजी रटाटे जे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अनिल रटाटे चषक 2024. आपण या ब्रेक दरम्यान टॉस का बॉस या ठिकाणी जाऊया. मी जयेश धोपट यांना विनंती करतोय की आपण टॉस का बॉस घेऊया. ज्या ठिकाणी रावतोली विरुद्ध आतले दोन्ही कॅप्टन चला टॉस का बॉस. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि येऊया. विनंती राहील की पिच मधून धावायचं नाहीये पंचांनी सांगितलेलं आहे. चला संघ फलंदाजीसाठी लवकरात लवकर यायचं आहे. रावतोली आणि आतले दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे. आमचे कॅमेरामॅन नितीन आपण देखील सज्ज राहायचं आहे. संघ आपल्याला मैदानात येताना आपण पाहतोय. नितीन तिकडे कव्हर करा तुम्ही. ग्राउंडमध्ये मेन कॅमेरामॅन आपले हर्ष यांना आपण पाहत आहोत. स्क्रीनवर जे विशेष सहकार्य केलेले सर्व सौजन्य पुरस्कर्ते ज्यांचं लाभलेलं आहे असं योगदान देणारे सर्व मान्यवर जयवंती ज्वेलर्स महेंद्र शेठ रटाटे त्याचप्रमाणे महेंद्र शेठ रटाटे हे सर्व आमचं कॉमेंट्री बॉक्स ज्या ठिकाणी आपण पाहत आहोत. ज्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने या ट्रॉफी ज्या आपण पाहतो स्क्रीनवर रामस्वामी त्याचप्रमाणे या ठिकाणी अनिल रटाटे हे देखील दिसत आहेत. आणि आलेले हे संघ आहेत. रावतोली आणि आतले या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपण टॉस का बॉस या ठिकाणी तयार राहायचंय. रावतोली आणि आतले कॅप्टन टॉस का बॉस या ठिकाणी तयार राहायचं. सलामीची जोडी लवकरात येऊ द्या. लवकरात लवकर सलामीची जोडी मैदानात येऊ द्या. चला गाणं होईल एक नंतर आपण सुरुवात करू. चला आतले आणि रावतोली या दोन्ही संघांना विनंती करते टॉस साठी या. रावतोली आतले आपणास शेवटचा कॉल आहे. रावतोली आणि आतले चला सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानात आपण पाहत आहोत ती म्हणजेच अनिल शिंदे एक आक्रमक दापोली तालुक्यातील असा खेळाडू आहे. नेहमी ज्या वेळेस या खेळाडूला पाहिल्यानंतर मी कित्येक वेळा म्हटलेलं आहे की दापोली प्रीमियर लीग असेल किंवा इतरही स्पर्धा असतील तर या खेळाडूचं असणं गरजेचं आहे. आतले संघ आपण टॉस का बॉस या ठिकाणी जायचं आहे. रोहित आणि निश्चितपणे आपण पाहत आहोत नवनीत आलेला आहे. मी रावतोली संघाच्या कॅप्टनला विनंती करतो आपला प्रतिस्पर्धी संघ कॅप्टन कर्णधार टॉस का बॉस या ठिकाणी दाखल झालेला आहे. आपल्याला शेवटचा कॉल राहील. शेवटची 2 मिनिटं आपल्याला रावतोली दोन्ही संघाने आपली प्लेइंग 11ची लिस्ट द्यायची आहे. चला गोलंदाज सज्ज होतोय पहिलं षटक घेऊन. पहिला बॉल 9:31 पडलेला आहे आणि आता वाजलेले आहेत. आता 10 वाजलेले आहेत. नऊ 49 म्हणजे 18 मिनिटं झालेली आहेत. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तुम्हाला 3 ओव्हर 12 ते 13 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची म्हणजे 26 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. आपली मॅच संपायला फक्त 8 ते 10 मिनिटं बाकी आहेत. त्यामुळे याची नोंद घ्यायची प्रत्येक संघाने. पहिलं षटक घेऊन अक्षय. पहिला चेंडू फाईन लेग खेळला. निश्चितपणे त्या ठिकाणी खेळाडू जातोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. केवळ एकच धाव
धावांची गरज आहे 21 आणि पहिल्या चेंडूवर एक धाव. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू आपल्याला सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील आणि बाकी आपण पाहतोय ज्या पद्धतीने जे योगदान या ठिकाणी देणारे हे खेळाडू सर्व आपण पाहतोय. एक शॉट थर्डमॅनला आहे, थोडासा बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू आपण म्हणू शकत नाही, मात्र शॉट फाईन लेग, थोडासा वाईडिश आहे. शॉट स्क्वेअर लेग, शॉट मिड विकेट, मिड ऑन, मिड ऑफ, पॉईंट असं क्षेत्र. 2 खेळाडू बाहेर, एक डीप कव्हर आणि एक लॉंग ऑन. आता मात्र हलक्या हाताने खेळलेला फटका. प्रेम यासाठी ओळखला होतो, ज्या प्रकारची बॅटिंग करतो नेहमीच प्रेम आपल्या संघासाठी. ज्या वेळेस गरज आहे त्यावेळेस आक्रमक खेळाडू आणि ज्यावेळेस आपल्या संघाला संत खेळायचं आहे त्यावेळेस नक्कीच एकेरी दुहेरी धाव. त्यामुळे रावतोली आणि आतले या 2 संघांमध्ये हा टॉस आपण करत आहोत. पुढचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा, वाईड. चला धाव संख्या 3 रावतोली. वारंवार आम्ही कॉल देतोय तुम्हाला आपला चला टॉस करून घेऊया नितीन. येस, ओव्हरच्या दरम्यान आपण करणार आहोत. 2 बॉल धाव संख्या 3. धावांचं लक्ष 21 आहे. पुढचा चेंडू अक्षयाचा अनिल साठी. आता मात्र डाव्या यष्टीवरचा चेंडू आणि बघूया काय घडतंय. मात्र थोडासा अनिल वेट करतोय आणि कुठल्या प्रकारचा या ठिकाणी पंचांकडून निर्णय नाहीये. आपली पोझिशन काय, आपण कोणत्या पद्धतीने रिलीज पॉईंट झाल्यानंतर पोझिशन घेतो त्याच्यावर खूप काय अवलंबून असतं आणि हा कुठल्या प्रकारचा नो दिला जात नाही आहे. त्यामुळे धाव संख्या 3 चेंडू 3 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अनिल सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट अक्षय सज्ज होतोय. हलक्या हाताने टाकलेला निश्चितच फटका जर पाहिला तर पूर्ण ताकद नव्हती. स्लोअर 1 चेंडू होता आणि फक्त स्ट्रोक चेक करायला गेले. 4 चेंडू 4 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू फक्त बाहेर आहेत, मात्र या 2 खेळाडूंना निश्चितच चकून तुम्हाला चौकार षटकार मोजावे लागतील तरच धावसंख्या वाढेल आणि मोठं आव्हान नाही आहे. जर आपण पाहिलं तर 21 धावांचं लक्ष आहे. 7ची सरासरी आवश्यक आहे. पहिल्या 4 बॉलमध्ये 4 धावा आलेल्या आहेत. भव्य दिव्य असं अनिल रटाटे चषक क्रिकेट स्पर्धा 2024चा पहिला दिवस. आता मात्र पूल केलेल्या गॅपमध्ये डीपला खेळाडू आहे मिड विकेटला. मिसफिल्डिंग होते. 1 धाव पूर्ण केली आणि त्या दरम्यान दुसरी धाव देखील आता पूर्ण होताना पाहायला मिळते आणि जिथे 1 होती त्या ठिकाणी 2 धावा. बघा मॅच ज्या स्थितीमध्ये आहे, पॉवर प्लेमध्ये बॅट्समनने अजूनही आपले दोन्ही हात खोललेले नाही आहेत आणि अशा वेळेस जर 1-1 धाव आपली फार महत्त्वाची आहे. 1-1 धाव तुम्हाला वाचवायची आहे. मिसफिल्डिंग झाली, 2 धावा आल्या आणि 5 चेंडू धाव संख्या 6. पॉवर प्लेमधला शेवटचा चेंडू. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते अक्षय. स्ट्राईकला आहे तो म्हणजे प्रेम. समोरच्या दिशेला सोपा झेल नाही. हा देखील चेंडू आपण पाहतोय ज्या पद्धतीने चेंडू पहिला चौकार या स्पर्धेतील पाहायला मिळतोय प्रेमच्या बॅटमधून. अक्षय थोडे वरती होते, मात्र एक निश्चितपणे बघा ॲक्शन रिप्ले कशा पद्धतीने हा चेंडू होता अक्षयचा आणि मिड ऑफला होता अक्षय. या ठिकाणी आपण पाहतोय झेल होऊ शकला असता. ज्या पद्धतीने सर्कलच्या आतमध्ये ते फिल्डिंग करत होते, मात्र बॉल टाकल्यानंतर तुम्ही सर्कलच्या बाहेर येऊ शकता. असं काय नाही की तुम्हाला आतमध्येच राहावं लागतंय आणि त्या ठिकाणी झेल होऊ शकला असता ज्या ठिकाणी चौकार म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये जिथे 6 होऊ शकली असती तिथे धावसंख्या बिनबाद 10 धावा. चला टॉस का बॉस या ठिकाणी जाऊया. रावतोली आणि आतले जयेश. हॅलो हॅलो, या ठिकाणी आपण टॉच करून घेऊया. रावतोली वर्सेस आतले. रावतोली कर्णधार आणि आतले कर्णधार मी अनिलदादा रटाटे यांना विनंती करतो आपण आपल्या हस्ते टॉच करून घ्यायचं आहे. हेड्स रावतोली संघाने टॉच विन झालेले आहे. काय सांगशील या स्पर्धेच्या निमित्ताने आज तू इथे सहभाग घेतले आहेस आणि अनिल रटाटे चषक यांच्याबद्दल काय सांगशील आणि मैदानाच्या संदर्भात तुझे 2 शब्द मनोगत. पहिलं तर मी दादांना थँक्यू बोलेन कारण आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी त्यांनी चान्स दिला
आणि पहिल्यांदाच आम्ही यूट्यूब लाईव्ह टुर्नामेंट खेळतोय आणि असं आयोजन पहिल्यांदाच खेळतोय. याच्या आधी म्हणजे कुठे खेळलो नाही, त्याच्यासाठी खरंच थँक्यू आम्हाला खेळायला चान्स दिल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद रावतोली संघ. तसेच आता मी आतले संघाकडे जाईन. आतले संघ आपले 2 शब्द काय सांगाल? थँक्यू दादा, आम्हाला पण इथे चान्स दिल्याबद्दल. आम्ही पण आमचा बेस्ट द्यायचा प्रयत्न करू. धन्यवाद. या ठिकाणी रावतोली संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद जयेश यांना पण ऐकत होतो आणि हॅलो, गोलंदाजीसाठी हॅलो, पुन्हा एकदा हॅलो. सज्ज होत आहेत. अजित यांचं एक छान ॲक्शन, बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळून काढलेला आहे, मात्र एकच धाव. आणि मगाचा चौकार किती इम्पॉर्टंट आहे हे मात्र आपल्याला हॅलो, नंतर हॅलो, नंतर कळत राहील. मात्र मग म्हटलं की एक एक धाव महत्त्वाची आहे, कारण आपल्या संघाकडे मोठा बँक बॅलन्स नाही आहे, कारण फक्त 20 धावा आहेत आणि माफक आव्हान तुम्हाला पूर्ण करताना निश्चितपणे त्या ठिकाणी कामगिरी चांगली करावी लागेल आणि त्यासाठी ते योगदान देणं गरजेचं आहे. कॉम्बॉक्समध्ये आमच्याबरोबर आतिश आहेत, संदीप बानशे हे देखील आहेत. जे संघांची प्लेइंग 11 लिस्ट बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर यायचं आहे. आता मात्र कव्हरच्या दिशेने मारला फटका. आतले संघाची प्लेइंग लिस्ट आलेली आहे. रावतोली संघ आपली प्लेइंग 11 लिस्ट जी दिलेली आहे निश्चितपणे आमचे अनिकेत यांच्याकडे, तर ती कलेक्ट करायची आहे. झेनीत आपण धावसंख्या 15, 1.3, दुसरं षटक मार्गस्थ. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. पहिल्या 3 बॉलमध्ये 5 धावा आलेल्या आहेत. अजित एक जबरदस्त ॲक्शन. आता मात्र आडव्या बॅटने या ठिकाणी चेंडूला खेळून काढलेला आहे. 1 हँडेड, क्या बात है, खूप चांगले क्षेत्ररक्षण. बघा हे क्षेत्ररक्षण अपेक्षित आहे तुम्हाला. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. हे 2 चेंडू फार महत्त्वाचे आहेत. पूर्ण कॉमेंट्री बॉक्स आपण पाहत आहोत, ज्या ठिकाणी आमच्यावर संदीप बानशे देखील आहेत आणि अतिश रटाटे झेनीत आमचे ऑनलाईन स्कोरर. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार अनिलजी रटाटे यांना देखील पाहतोय आपण आणि नक्कीच एक छान असं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतो. पुढचा चेंडू अजित यांचं. आता मात्र फुल पॉवरफुल वंडरफुल आउट ऑफ द पार्क. विजयाचा षटकार अनिल शिंदे, या स्पर्धेतला पहिला षटकार आणि संघ जिंकलेला आहे. 21 धावांचं लक्ष्य होतं, 22 धावा धाव फलकावर. ॲक्शन रिप्ले बघा. टप्पा पडल्यानंतर संधी मिळाली, संधीचं सोनं केलं, यासाठी ओळख आहे अनिल शिंदे यांची. अभिनंदन. मी विनंती करेन यानंतर जो लुझर संघाचा, पराभूत संघाचा जो बेस्ट परफॉर्मन्स दिलेला खेळाडू आहे, मला वाटतं अक्षय आहे की अजित पदरत आहेत, त्यांना मेडल देणार आहोत आपण. तर मी अनिल रटाटे यांना विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन